गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांसंदर्भात आश्वासन देऊनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या कश्यपी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे। कश्यपी धरणग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी धरण क्षेत्रापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार गुरुवारपासून त्यांनी आंदोलनास प्रारंभ केला असून थेट मंत्रालयापर्यंत प्रश्न मांडूनही त्यांची सोडवणूक होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले। भूसंपादन करताना प्रत्यक्ष जागेवर 372 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून आम्हाला देशोधडीला लावण्याचे काम पाटबंधारे विभागाने केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आंदोलनानंतरही शासनाला जाग आली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा कृती समितीतर्फे देण्यात आला आहे। या प्रसंगी हरिभाऊ बेंडकोडी, दिलीप गायकवाड, संजय गायकवाड, सागर पिंपळके, सागर तुपलोंढे, सुरेश मोंढे, सुनील मोंढे, भगीरथ फसाळे, तुकाराम बेंडकोडी आदी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने धरणग्रस्तांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार लक्ष्मण मंडाले यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली। यावेळी बोलताना मंडाले म्हणाले की आदरणीय नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कश्यपी धरणग्रस्त यांचे प्रश्न मांडले जातील। तसेच आगामी काळात आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यास कश्यपी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळी मंडाले यांच्या समवेत देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अशोक पाडदे हे देखील उपस्थित होते। कश्यपी प्रकल्पग्रस्तांचं जे 9 दिवसापासून आंदोलन चालू आहे याच्यात सरकारने कुठलीही दखल घेतलेली नाही, अधिकाऱ्यांनी कुठली दखल घेतली नाही। जर आता या 5 दिवसात त्यांनी दखल नाही घेतली तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष हा पूर्ण यांच्या पाठीशी उभा राहील और तीव्र आंदोलन करू आम्ही। आता पवार साहेब या 2-4 दिवसात नाशिकला येत आहे, आम्ही हे सर्व त्यांना निवेदन देणार आहे आणि जर त्यांना निवेदन देणार आहे आणि आमचा पूर्ण पक्षाचा पाठिंबा आहे एवढं बोलून। गेली 9 दिवस झाले कश्यपी धरणाचे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, परंतु या सरकारने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांची ही मागणी अनेक वर्षापासून आहे, त्यांच्या जमिनी घेतलेल्या आहे। जे प्रकल्पग्रस्त त्यांना कबूल केलं आहे तर तुम्हाला आम्ही नोकरी देऊ, फक्त 60 लोकांना नोकरी दिला, बाकीच्या लोकांना अजून नोकरी दिलेली नाही। 512 लोक अजून बाधित आहे, त्यांना सुद्धा नोकरी दिल्या जात नाही। आता नुकतीच काहीतरी अजितदादाबरोबर बैठक झाली पण त्याच्यातून निष्पन्न काही निघालेले नाही। माझा या गोष्टीला विरोध आहे का बा तुम्ही नुसत्या बैठका घेऊन तुम्ही लोकांना वेड्यात का करतात, दिशाभूल का करतात। आता खऱ्या अर्थाने यांनी जागरूक झालेले आहेत, खऱ्या अर्थाने यांना न्याय मिळाला पाहिजे। मी निश्चितपणे सांगतो हा जर न्याय मिळाला पाहिजे तर यांनी शरद पवार साहेबांमार्फतच मिळेल अशी मला खात्री आहे। मी प्रदेशच्या उपाध्यक्ष नात्याने यांना आश्वासित करतो का पुढच्या वेळेस जर पवार साहेब आले तर आम्ही त्यांची भेट घेऊ आणि जर सरकार आमचं आलं तर पहिल्या सरकारच्या पहिल्या बैठकीमध्ये आपल्याला बोलवलं जाईल आणि आपला हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल। या ठिकाणी मी असं यांना आश्वासन देतो आणि या सरकारला जागा करण्यासाठी आंदोलन आम्ही आता तीव्र पद्धतीने करणार आहे। या 8 दिवसामध्ये एकही अधिकारी इथे येऊन फिरकला नाही, म्हणजे किती गेंड्याच्या कातडीचे अधिकारी सुद्धा झालेले आहे। त्यांना या आदिवासी गरीब जनतेशी काही देणं घेणं नाही, हे फक्त धनाढ्य लोकांच्या पाठीमागे लागतात आणि यांना कोणी VIP आलं तर त्याच्यामध्ये 4-4 दिवस घालवण्यामध्ये वेळ आहे, परंतु या गोरगरीब आदिवासी लोकांकडे यांचं सांत्वन करणं, यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही। त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे पवार साहेबांच्या मार्फत यांना न्याय देण्यात। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।